गरीब व आर्थिक दुर्बल घटक तसेच सर्वसामान्य परिवारातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे असेल तर आजच्या बदलत्या युगात महापालिकांच्या शाळांनी अद्ययावत व आधुनिकतेची कास धरणे जरुरीचे आहे। परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता मनपा फंडातून महापालिकांच्या शाळांमध्ये भौतिक सुविधांची कामे करणे कठीण आहे। सद्यस्थितीत जिल्हा नियोजन समितीमार्फत स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करून महापालिकेच्या शाळांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा आहे। महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासह त्या ठिकाणी चांगल्या शैक्षणिक सुविधा व भौतिक साधनांची पूर्तता करायला घेऊन आपले सर्वोत्तपरी प्राधान्य राहणार असल्याचा विश्वास आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केलाय। अमरावती जिल्हा नियोजन समितीतर्फे प्राप्त मनपा शाळांच्या भौतिक सुविधांकरिता 2 कोटी इतक्या निधी अंतर्गत महापालिकेच्या 5 शाळांमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांच्या हस्ते करण्यात आले। यामध्ये मनपा उच्च प्राथमिक शाळा बुधवारा येथील वर्गखोल्यांचे बांधकाम करणे, मनपा हिंदी शाळा क्रमांक 7 विलासनगर येथील सर्व वर्गखोल्यांचे बांधकाम करणे, मनपा मराठी शाळा शेगाव येथील कंपाऊंड वॉल व वर्गखोल्यांचे बांधकाम करणे, मनपा शाळा वढाळी येथील वर्गखोल्यांचे बांधकाम करणे तसेच मनपा शाळा नूरनगर येथील वर्गखोल्यांचे बांधकाम करणे अशी विविध कामे करण्यात येत आहे। यावेळी आमदार महोदयांनी कुदळ मारीत व नामफलकाचे अनावरण करून भूमिपूजनाची औपचारिकता साधली आहे। पुढे बोलताना आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी सांगितले की अमरावती क्षेत्रात मनपाच्या एकूण 63 शाळा सद्यस्थितीत कार्यरत असून यात मनपाच्या व जिल्हा परिषद कडून हस्तांतरित झालेल्या शाळांचा समावेश आहे। सन 2022-23 पासून मनपा शाळांच्या पटसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने काही ठिकाणी अतिरिक्त वर्गखोल्या बांधकामाची वारंवार मागणी होत आहे। खाजगी शाळेच्या तोडीने मनपा शाळांचा विकास व्हावा म्हणून शाळांमध्ये वर्गखोल्या, स्वच्छतागृह, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल शाळा, वायफाय सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे। सद्यस्थिती अमरावती मनपाच्या वार्षिक तरतूदमधून व उत्पन्नातून ही कामे व विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरविणे अशक्य दिसून येते। म्हणूनच जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक नियोजनात नवीन लेखाशीर्ष निर्माण करून अमरावती महानगरपालिका हद्दीतील प्राथमिक माध्यमिक शाळांसाठी निधी प्राप्त होण्यासाठी तरतूद करण्यासाठी आपले प्रयत्न आहे। जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषद शाळांना निधीची तरतूद करण्यात येते। त्याच पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका शाळांच्या भौतिक सुविधांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी याप्रसंगी सांगितले। या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, नगरसेवक चंद्रकांत उर्फ चंदू खेडकर, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, मनीष बजाज, प्राध्यापक संजय शिरभाते, प्राध्यापक संजय तिरतकर, ममता आवारे, रेखा तायवाळे, नगरसेविका व नगरसेवक, मनपा शिक्षणाधिकारी प्रकाश मेश्राम, उपअभियंता लक्ष्मण पावडे, शिक्षक योगेश पखाले, माजी नगरसेवक भूषण बनसोड, आशिष गावंडे, रत्नदीप बागडे, प्रवीण भोरे, ऋतुराज राऊत, कर्नल सिंग रहाल, सुनील जावरे आदींसह शिक्षक वृंद तसेच सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।